नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सर्वात उत्तम करंट अफेअर्स बुक कोणतं राहणार आहे, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे MPSC कंबाईन, BC, तलाठी भरती, नगर परिषद, आरोग्य सेवा, पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि जे TCS, IBPS पॅटर्ननुसार ज्या सर्व एक्झाम होतात त्याच्यासाठी दर्जेदार आणि उत्तम असं कोणतं करंट अफेअरचं बुक्स राहणार आहे, जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत. त्यांना कन्फ्युजन असते की कोणतं बुक्स यूज करायचं, कोणतं नाही, कोणता रेफरन्स यूज करायचा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास राहणार आहे आणि जे विद्यार्थी नवीन आहे, त्यांनी हे बुक्स घेऊ शकते. चला तर मित्रांनो बघूया कोणता आहे ते बुक्स तर. तर ह्या बुकचं नाव आहे सिम्प्लिफाईड करंट अफेअर्स बुक्स, ज्याला आपण चालू घडामोडी डायरी पण असं म्हणतो. तर ह्या बुक्सबद्दल आपण आज रिव्ह्यू बघू आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयुक्त राहणार आहे. हे बुक्स म्हणजे याच्यामध्ये अंक येत असतात. जसा हा 35वा अंक आहे 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024, म्हणजे 2025चा आहे आणि 2024चा सर्व करंट अफेअर्स याच्यामध्ये दिलेला आहे. तसा दुसरा 36वा अंक आपण बघू शकतो साईडला उजव्या हातावर. तो 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिलेला आहे. म्हणजे त्रिमासिक पण याच्यामध्ये येत असतात, वार्षिकांक पण येत असतात 12 महिन्याचा आणि 6 महिन्याचा 6 माही पण येत असतात. तर मित्रांनो तुम्ही 37वा अंक पण बघू शकतात आणि 38वा अंक पण इथे दिलेला आहे. माझ्याकडे हे चारही अंक उपलब्ध आहे आणि मी हे सिम्प्लिफाईड करंट अफेअर्स बुक्स रेफर करतो. सगळ्यात उत्तम आणि दर्जेदार जे नवीन विद्यार्थी तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त राहणार आहे. तुम्ही नक्की घेऊ शकता. जे आपल्या डिस्ट्रिक्ट लेव्हलवर सगळ्यात मोठे बुक डेपो आहे, त्याच्यामधून घ्या. तुम्हाला जास्त 30% 40%ची सूट मिळेल. हा कोणता स्पॉन्सरशिपचा व्हिडिओ नाही आहे, एक हॉनेस्ट रिव्ह्यू द्यायचा आहे आणि जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. चला मित्रांनो, तर आता आपण बघू याची अनुक्रमणिका, की कशाप्रकारे इथं पॉईंट्स दिलेले असतात आणि कशाप्रकारे आपल्याला इथं करंट अफेअर्स दिलेला आहे. सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता का राजकीय घडामोडी आहे. दुसऱ्या नंबरवर आर्थिक घडामोडी दिलेल्या आहे. तिसऱ्या नंबरवर अहवालवर निर्देशांक दिलेला आहे. अशा प्रकारे पॉईंट टू पॉईंट आणि डिटेल्समध्ये सगळं करंट अफेअर दिलेलं आहे. नंबरवर बघू शकता कृषी व पर्यावरण घडामोडी. 5 नंबरवर दिलेला आहे विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी. 6 नंबरवर दिलेला आहे संरक्षण घडामोडी. 7 नंबरवर दिलेला आहे अंतरिक्ष घडामोडी. 8 नंबरवर दिलेला आहे प्रमुख नेमणुका. 9 नंबरचा पॉईंट आहे निधन वार्ता. 10 नंबरचा पॉईंट आहे क्रीडा घडामोडी, जे एक ना एक क्वेश्चन राहतो. 11 नंबरवर दिलेला आहे महत्त्वाचे पुरस्कार. 12 नंबरवर दिलेला आहे शासकीय योजना व उपक्रम. 13 नंबरवर दिलेला आहे प्रादेशिक घडामोडी. 14 नंबरवर बघू शकता तुम्ही राष्ट्रीय घडामोडी आहे. 15 नंबरवर दिलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि 16 नंबर महोत्सव व परिषदा. 17 नंबरवर दिलेला आहे महत्त्वाचे दिनविशेष, याच्यावर पण एक ना एक क्वेश्चन राहतोच. 18 नंबरवर दिलेले आहे चर्चेतील पुस्तके. 19 नंबरवर दिलेलं आहे चर्चेतील समित्या. तर अशा प्रकारे हे करंट अफेअर्सचं बुकचं पुरं विश्लेषण आपण केलेलं आहे, की कशाप्रकारे हे बुक्स आहे आणि कशाप्रकारे याच्या अनुक्रमणिका आणि पॉईंट टू पॉईंट कसे डिटेल्स करंट अफेअर्स याच्यामध्ये दिलेलं आहे. सगळ्यात बेस्ट आहे असं मला वाटते. तुम्हाला कसं वाटलं हे करंट अफेअर बुक्सबद्दल रिव्ह्यू आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी? तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.